फायमेट यायचाही नव्हता. फायमेट आणला आहे आणि उंदराच्या काही गोळ्या आणल्यात गहू. मित्रांनो, ह्या फायटर 10GR क्लोरोफिरियास. हे मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल पमा दळवी. आणि आज आपण आलो आहे माळात. आणि माळात येऊन आज आपले माळात फार उंदरांशी उधवन आले, तर त्याच्यासाठी खास आपण हे फायमेट घेऊन आलो आहे. आणि सगळे फायमेट आपण आता आज मुंगात टाकणार आहोत. जसा गेलो तो तसा रिटर्न येवायलाच नाही इकडं पाहायला. नुसता पेरून दिला तशीच गेलो, तर उंदरांशी फार नुकसान करून टाकले. म्हणजे उंदराच पण मग ते असा काय आढळा आमच्या इकडे सांगत आहेत, कारण की हे घरात नाही राहत ना, रानात राहत आहेत, त्याच्यामुळं आढळा यायला सांगत आहेत. त्यांशी तुम्हाला दाखवतो मी कशी उधवन वाले, ते आखा मूग खाऊन टाकला आहे असा मित्र हो. फार माती वाकरून टाकले, म्हणजे अर्थ यांची फार मूग खाऊन टाकला. आता मूग वरायला सुरुवात झाले किंवा निघाट पोकळ आहे. आणि हे असं निघाटलं होल पाडून ठेवलं आहे त्यांची. आणि हा आपला भुईमुग सगळा भारी झाला आहे, फुलून गेला आहे, आता वरायला सुरुवात झाली. तर मित्र हो, मुंगामध्ये आठ फार वाकरला आहे. वा फार मोठा होल पाडला आहे आठ तिन्ही. या आखा वाकरून टाकला आहे फार. बरोबर आठच जात हुआ तो नुसती उधवन. इथं मुंगाला इथं वरायला सुरुवात झाली आणि तठच त्यांनी चांगला बीड केला आहे. तर तुम्ही पाहिला किती मोठा बीड पाडला आहे त्यांनी. त्यासाठी आपण फायमेट आणला आहे आणि उंदराच्या काही गोळ्या आणल्यात गव्हाच्या सारख्या अशा आहेत. तुम्हाला दाखवतो मी कशा आहेत त्या, कसा नाही त्या. फायमेट द्यायचाही नव्हता, तर गेलो दुकानात, ते सांगत नाही बा फायमेट बा नाही बा आम्ही द्यायचं, तू बा कोणाला तरी बा जोडी बा घेणे. मग एक आमच्याच गावातला भेटला, त्याला मी गेलो तठ जोडी घेन, तर हा मला फायमेट दिला. कारण की ह्या रिस्की काम राहतं. आजकाल लोक अशीच जात्यात भोळे भावाने आणायला, तसे आत्महत्या करत आहेत. त्याच्यामुळं इकडं ओळखीचा माणूस असल्याशिवाय कोणाला फायमेट द्यायचं नाही. मित्रांनो, ह्या फायटर 10GR क्लोरोफिरियास 10GR मला नाही बेस वाचता आहे, पण तुम्हाला वाचता येईल बेस. नेलं आमच्या इकडं फायमेट सांगत आहेत. 1 किलोचा आहे, 100 रुपयाला भेटला आहे. आणि दुसरा आहे रॅटॉक्स रॅट किलर. ह्या झिंक फॉस्फेट आहे, 2% RB. पाहू शकता मित्र हो. आणि ह्या खास उंदरांसाठी आहे, त्या मी घेऊन आलो आहे. एक पुढे आहे, एक पुढे आहे. आता जे मी हे आणला आहे फायमेट, हे आपण कापू आणि अशा पिशवीमध्ये बांधू आणि त्या तिथं बीड आहे तिथं नेऊन ठेवू. म्हणजे जेणेकरून आहे ना, जरी पाऊस पडला ना, तर त्याचा वास जो आहे ना तो उडून जाणार नाही. ओके मित्रांनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा असा. कारण की आपण काय करतो, नुसता फायमेट घेतून देतो पेरून, नंतरही सांगत आहे ना रे उंदरांशी फार खाऊन टाकला. तसं नाही करायचा मित्रांनो, कारण की त्याचा वास जो राहतो ना तो महत्त्वाचा आहे. तो जो वास राहतो तो उंदरांशी तिथून जाम पळून जाते. तुम्हाला दाखवतो मी कसा करायचा ते नक्की. तर मित्र हो, मी अशा पुड्या केल्या आणि आता ह्या अशा फेकून देईन मध्ये, जेणेकरून असे कोपऱ्यालाच फेकून देईन, जेणेकरून उंदरा मध्ये यायचा प्रयत्न नाही करणार. तर मित्र हो, अशा पुड्या अशा मध्ये द्यायच्या टाकून शेतामध्ये कोपरेला, जेणेकरून उंदरा कमी येतील. हे हिशोबाने तुम्ही पण टाकू शकता असा. तर मित्रांनो, हे गहू आहेत उंदरांचं.
असे टाकायचं, जेणेकरून जरा लालची बनवायला लागेल. जरा धवा आहे तणूक असा टाकायचा खात्यात. तर मित्रा हो, फायनली आपण जरा फायमेट टाकला. अजून टाकणार होतो पण नेमकी पाऊस आला, त्याच्यामुळं आपण काय जास्त टाकणार नाही, थोडाच टाकला. काय आहे, पाऊस आला तर काय फायदा होणार नाही, त्याच्यामुळं टाकून काय फायदा नाही आहे, अख्खा वाया जाईल. त्याच्यामुळं बाकी नंतर आपण टाकू, वेळ भेटेल तेव्हा. पावसाचं वातावरण फार झालं आहे, नुसता धुकट आला आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती धुकट आला आहे आणि पाऊस आहे दुपटातच आला आहे. जरा काठून दिसत नाही, नुसता पाऊस. आता उघडला आता, पण आता संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळं पाऊस जोरात आला. तर झिमझिमच आहे बा, मग जोरात येईल अंदाज आहे आपल्याला. तर मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग कसा आवडला किंवा नाही आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगाच मित्र हो.